आता आपल्याला असं दिसतं की नवबौद्ध आणि मातंग ह्यांच्यामध्ये जर आपल्याला समन्वय साधायचा असेल तर याच्यावर एक व्यवहार्य तोडगा निघाला पाहिजे, सुवर्णमध्ये निघाला पाहिजे. सुवर्णामध्ये निघाला पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु त्यांचे प्राचीन अनुबंधसुद्धा शोधले पाहिजेत. ह्या जाती कुठून आल्यात. बाबासाहेबांनी काही मांडणी केलेली आहे. नवबौद्ध प्राचीन काळी कोण होते, तर ते नागवंशीय होते. मग नागवंशाचा आणि मातंगांचा काय संबंध होता. आता साधारणतः आपल्याला काही लोक मानतात की मातंगी जे देवी आहे तुळजापूरला, त्याचे पुजारी महार आहेत. मग हे कसं काय झालं. तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही की ते जे महार आहेत त्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही किंवा ते आमच्याबरोबर आले नाही, जा आम्ही त्यांचा काही विचार नाही करत, असं नाही म्हणता येणार. त्यांचा विचार करावाच लागेल. तुम्हाला ते जे आहे ते मातंगी देवीचे पुजारी का झाले, का होते, ह्याचा तुम्हाला एक अभ्यास करावा लागेल. इतिहासामध्ये जावं लागेल तुम्हाला. इतिहासामध्ये या दोन जाती एकत्र कशा होत्या आणि त्या मग वेगळ्या कशा झाल्या हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि हे शोधत असताना आपल्याला असं दिसेल की वर्णव्यवस्थेनंतर इतिहासामध्ये आपल्याला असं दिसतं की नागवंशीय जे आहेत हे महार आणि मांग हे आपल्याला एकत्र दिसतात. आणि नंतरच्या काळामध्ये यांच्यामध्ये मग तुम्हाला असं दिसतं की मातंग जे आहे ते कर्नाटकामध्ये स्थिर झाले, नवबौद्ध जे आहेत ते महार जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये येऊन स्थिर झाले. गावगाड्यामध्ये नवबौद्ध आधी आले, साधारणतः 9व्या-10व्या शतकामध्ये ते आले जंगलातून. आणि मातंग जे आहेत हे साधारणतः त्यानंतर 100-200 वर्षांनी आले. म्हणजे ज्या वेळेला गावगाडा पूर्ण झाला होता आणि नवबौद्धांना गावगाड्यातली गावकुसाबाहेरची जी कामं आहेत ती त्यांना त्याचं वाटप करण्यात आलं होतं. म्हणजे निकृष्ट दर्जाची कामं, ती जी निकृष्ट दर्जाची जी कामं आहेत, अप्रतिष्ठित आहेत, अमंगल आहेत, अशुद्ध आहेत, तर ती जी कामं आहेत जी नवबौद्धांना महारांना जी देण्यात आली होती, ती जी कामं आहेत मातंग नंतर गावगाड्यामध्ये आल्यानंतर ते महारांच्या आडोशाला राहिले. म्हणजे जिथं महारवाडा आहे त्याला लागून मातंगांच्या वस्त्या आहेत, मांगांच्या. तर हे नंतर आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला असं दिसतं की नवबौद्ध किंवा महार हे मातंगांनी आमच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये अशी सातत्याने तक्रार करताना आपल्याला दिसतात गावगाड्यामध्ये. आता मग मातंग जे मागास राहिलेले आहेत ह्याला महार कारणीभूत नाही आहेत. तुम्ही गावगाड्यामध्ये 100-200 वर्ष नंतर आला गावगाड्यामध्ये, आणि त्यामुळं कामांचं वाटप झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं ते तुम्हाला देण्यात आलं किंवा महारांच्या अनुपस्थितीमध्ये जे काम आहे ते तुमच्या वाट्याला आलं. ह्याच्यामध्ये महारांचा दोष नाही आहे, नंबर 1. आता ह्याच्यामध्ये आणखीन काही मातंग पुढारी जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, ते काय सांगतात की मातंग लोक प्राचीन काळी राजे होते वगैरे 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 असा इतिहास मांडतात. किंवा मातंग हे शुभ आहेत, त्यांच्या हाताने तोरण बांधलं जायचं, किंवा मातंग महिला ज्या आहेत ते बाळणपणामध्ये सुईणीचं काम करायच्या, त्यांना शुभ मानलं जायचं, त्यामुळं आम्ही शुभ आहोत आणि महार हे अशुभ आहेत, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह ते सांगतात. याला एक काही कारणं आहेत इतिहासामध्ये. मुद्दा असा आहे की तुम्हाला हे सांगण्यात आलं पण ॲक्च्युअल मातंगांना गावगाड्यामध्ये देण्यात काय आलं, तर मातेरे आणि गव्हाण. म्हणजे काय, तर ज्वारी आणि बाजरी जी शेणामध्ये पडलेली आहे ती त्यांना देण्यात आली. हे गावगाड्यामधली जी व्यवस्था होती, जातीय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने तुम्हाला हे जे उपेक्षित जे आहे जगणं ते तुमच्या वाट्याला दिलेलं आहे. तुमचे जे श्रम आहेत ते श्रम तुमचे घेतले आणि तुम्हाला निकृष्ट दर्जाचं जे जीवन दिलेलं आहे ते व्यवस्थेने, जातीय व्यवस्थेने दिलेलं आहे. ओमप्रकाश वाल्मिकींचं ते नवबौद्धांनी दिलेलं नाही आहे. नवबौद्ध फक्त एका पायरीवर तुमच्या पुढं आहेत, पण ती पायरी निकृष्ट आहे, निकृष्ट होती. हो.
त्याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे नवबौद्धांना अगदी सोन्याची ज्वारी दिली आणि तुम्हाला गव्हाण आणि मातेरे दिलं असं काय नाही. दोघांनाही तेच दिलं. यांना आधी वाढलेलं दिलं आणि तुम्हाला नंतर दिलं, एवढाच फरक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की समन्वयाचे मुद्दे मांडत असताना आम्ही हे मांडत राहिलो की महात्मा फुलेंच्या कालखंडामध्ये मुक्ता साळवे जी मातंग समाजातली एक 11 वर्षाची मुलगी होती, तिचा एक निबंध खूप प्रसिद्ध आहे आणि अनेक अभ्यासक तो रेफर करतात. त्याच्यामध्ये जात पितृसत्तेची मांडणी केलेली आहे. ही जी महात्मा फुलेंच्या शाळेतली जी विद्यार्थिनी आहे, असं सांगतात की ती लवजी वस्तादांची पुतणी होती. तिने 11व्या वर्षी निबंध लिहिला. त्या निबंधाचं शीर्षक आहे मांग महारांच्या दुःखाविषयी. आता हा समास का केला तिने? मांगांबरोबर महारांना का घेतलं? कारण सामाजिक परिस्थिती त्यावेळेला अशी होती की महार आणि मांग सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या एकाच पातळीवर होते. कधी? मुक्ता साळवेचा निबंध आहे 1855 साली. म्हणजे 1855 साली महार आणि मांग ह्या जाती एका सामाजिक स्थितीमध्ये होत्या. आपल्याला असं दिसतं की महात्मा फुले असं म्हणतात, मी जी शाळा सुरू केली अस्पृश्यांसाठी, त्या शाळेमध्ये लहुजी साळवे आणि हरिबा महार या दोघांनी आपापल्या जातीतल्या मुलांना सांगितलं आणि माझ्या शाळेमध्ये यायला मदत केली, असा उल्लेख फुलेंनी केलेला आहे. याचा अर्थ काय होतो? तर महात्मा फुलेंच्या काळामध्ये नवबौद्धांची सुद्धा शैक्षणिक टक्केवारी 0 होती 1855ला. मग मुक्ता साळवे त्यावेळेला असं सांगते की आम्हाला धर्म नाही आहे, म्हणजे आम्हाला धर्मपुस्तक नाही आहे, आम्हाला धर्म नाही. आमची ही सगळी अवस्था का झाली? आम्हाला अस्पृश्य म्हणून, हीन म्हणून वागवण्यात का आलं? इथल्या धर्मशास्त्राने नियम केला, हे मुक्ता साळवे सांगते. आता मग नंतर काय घडलेलं आहे? तर नंतरच्या कालखंडामध्ये एकतर फुलेंच्या काळामध्ये नवबौद्ध, महार आणि मांग एकाच सामाजिक स्थितीमध्ये होते. नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिश आल्यानंतर नवबौद्धांना काही लष्करामध्ये नोकऱ्या वगैरे मिळाल्या, त्यांच्यामध्ये एक शिक्षित पिढी तयार झाली. आता महारांना लष्करामध्ये नोकऱ्या मिळवणं आणि मांगांना न मिळणं ह्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे महारांनी काय वशिला लावला होता ब्रिटिशांकडे, किंवा त्यांनी ब्रिटिशांना काहीतरी त्यांची चमचेगिरी केली, असं काही घडलेलं नाही आहे. मुद्दा असा आहे की त्यावेळीची सामाजिक परिस्थिती काय होती? गावगाड्यामध्ये मातंग समाज नंतरच्या काळामध्ये जे दरोडेखोरी करत होता, तो त्याचा भागत नसल्यामुळं करत होता. आपल्याला फकीरा जो दिसतो अण्णाभाऊंचा, त्या आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, म्हणजे सावकारशाहीच्या विरोधामध्ये दरोडे टाकणं हे सुद्धा मातंग करत होता. आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सुद्धा मातंग समाज आपल्याला उभा राहिलेला दिसतो, दरोडे टाकायचा. आणि त्या ह्याच्या कारणांनी मुख्यत्वे गावाने ब्रिटिशांकडे तक्रार केली की हे लोक जे आहे ते दरोडेखोर आहेत, आणि मग ब्रिटिशांनी मातंगांना बंदिस्त केलं. म्हणजे नुसतं मातंगांनाच नाही तर भटक्यांच्या ज्या सगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये मातंगसुद्धा होते, ह्यांना बंदिस्त केलं. आणि हे बंदिस्त कधी केलं? तर जेव्हा आपल्या देशामधली जातनिहाय जनगणना सुरू होती, तो कालखंड, त्या कालखंडामध्ये यांना बंदिस्त करण्यात आलं. आणि दुसऱ्या बाजूला नवबौद्धांनासुद्धा काही ठिकाणी नवबौद्धांनासुद्धा बंदिस्त करण्यात आलं होतं महारांना, परंतु मोठ्या संख्येने मातंगांना बंदिस्त करण्यात आलं काही जिल्ह्यांमध्ये, म्हणजे भटक्यांच्या ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळं त्यांना हाजऱ्या द्यायला लागायचं, हाजऱ्या द्यायला जावं लागायचं, त्यांना त्या अखत्यारीमध्ये म्हणजे सर्वेलन्समध्ये राहावं लागायचं. तर ह्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक स्थितीवर झालेला आहे, शैक्षणिक याच्यावर झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की महारांना लष्करातल्या नोकऱ्या मिळाल्या,
लष्करातल्या नोकऱ्या मिळाल्यामुळे त्यांची एक शिक्षित पिढी तयार झाली. हम्म. आता ह्याच्यामध्ये सुद्धा संघर्ष झालेले आहेत. हम्म. म्हणजे नंतरच्या काळामध्ये या नोकऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबसुद्धा त्यांचे वडीलसुद्धा लष्करामध्ये होते, मिलिटरीमध्ये होते आणि म्हणून त्यांना एक स्पेस मिळाली. तर असं नवबौद्धांमध्ये घडलेलं दिसतं. आता याला नवबौद्ध जबाबदार नाही आहेत, सामाजिक स्थिती जबाबदार आहे. इथल्या उच्च जातवर्गीय समूहाने मातंगांना जे काही वंचित ठेवलेलं आहे ते वंचित जे ठेवणं आहे त्याला नवबौद्ध जबाबदार नाही. आणि त्याच्यामुळे नवबौद्धांमध्ये जी जागृती झाली ती जागृती झाल्याचं आपल्याला दिसतं. आता हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांची जी चळवळ आहे त्याच्यामधून सुद्धा नवबौद्धांना काही प्रमाणामध्ये लाभ झाला, त्यांच्यामध्ये एक जागृती झाली आणि मातंग समाज गावगाड्यामध्ये राहिला. साधारणतः आपल्याला असं दिसतं की मातंग समाज गावगाड्याच्या बाहेर 70च्या दशकामध्ये आला. 70च्या दशकामध्ये जो मातंग समाज गावगाड्यातून बाहेर आला त्यावेळेला साधारणतः रिझर्वेशनची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे तुम्हाला सगळं मिळालं हे करत असताना मातंग अभ्यासकांनी, कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की काय काय घडलेलं आहे. आरक्षणाची अंमलबजावणी म्हणजे घोषणा 1950 साली जरी झाली तरी आपल्याला असं दिसतं की त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे 1950-60च्या दशकामध्ये 60च्या दशकापर्यंत साधारणतः आपल्याला असं दिसतं की आरक्षणाच्या विरोधामध्ये देश पातळीवर सवर्ण लोकांनी वेगवेगळी आंदोलनं केली, न्यायालयीन केसेस झाल्या. त्यामुळं आरक्षण ज्याची घोषणा जरी झाली तरी रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई याच्यामध्ये आरक्षण अडकलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पूर्ण आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. ती व्हायला सुरुवात 70च्या दशकामध्ये झाली. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते, 70च्या दशकाच्या आधी काय झालेलं आहे की दादासाहेब गायकवाडांची जी चळवळ आहे जमीन मुक्तीची, ती जमीन मुक्तीची चळवळ साधारणतः 60च्या दशकामध्ये त्यांनी उभी केली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर. आणि त्या चळवळीच्या परिणामी म्हणजे ती चळवळ इतकी मोठी होती जमीन मुक्तीची, साधारणतः आपल्याला असं दिसतं की 1963 साली वगैरे देशामध्ये जवळपास 3 ते 4 लाख लोक तुरुंगामध्ये अटक झाले होते. आता हे जे लोक आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या बरोबर जे होते नवबौद्ध त्यांचा पुढाकार होता. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं की 63 साली जे दादासाहेबांचं जे आंदोलन होतं ते इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये होतं. आणि त्यांनी धसका घेतला होता की हे जर या समूहाला जर रोखलं नाही तर आपल्या सत्तेला पुढे धोका निर्माण होईल. आणि म्हणून 1965 साली केंद्र सरकारने लोकुरू समिती नियुक्त केली. कशासाठी? तर ज्या जातींना आरक्षणाचा लाभ झालेला आहे त्या जातींना आरक्षणाच्या बाहेर काढायचं. हा आयोग कधी झाला? 1965 साली. हा आयोग 1965 साली झाला. त्याला कारण दादासाहेब गायकवाडांचं 1963 सालातलं जमीन मुक्तीचं आंदोलन होतं. आरक्षणाची अंमलबजावणी कधी झाली? 70च्या दशकात. खऱ्या अर्थानं नवबौद्धांना, महारांना आरक्षणातून बाहेर काढण्याचं हे सरकारने कधी ठरवलं? 1965 साली, म्हणजे आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याच्या 5 वर्ष आधी. आता ह्याच्यामागे सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र होतं. ते का होतं? तर हा समूह जागृत झालेला आहे बाबासाहेबांच्या चळवळीमुळे. त्यामुळं नवबौद्धांना आरक्षणाचा सहजासहजी लाभ झालेला आहे असंही नाही आहे आणि आरक्षणचा पूर्ण कोटा भरलेला आहे असंही झालेलं नाही. 13% आरक्षण हे कधीच भरण्यात आलेलं नाही. आरक्षणाचा प्रचंड बॅकलॉग अजूनसुद्धा आहे. तर ही सगळी जी कारणं आहेत ह्या सगळ्या कारणांची मीमांसा उपवर्गीकरणाचा विचार करत असताना जर केली तर मला असं वाटतं की ह्या 2 समूहांमधले जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह निवळायला मदत होते. त्याची एक ऐतिहासिकता तपासली, नेमकं काय झालेलं आहे, समाजव्यवस्थेमध्ये तुम्ही कुठे होता, तुम्ही जर एक असाल तर तुम्ही कुठे वेगळे झाला, तुम्ही एक नागवंशी असाल तर मग तुम्ही कुठे वेगळे झाला,
जातीव्यवस्थेच्या ह्याच्यामध्ये उतरणीमध्ये तुमचं सामाजिक स्थान काय होतं, गावकुसाच्या बाहेर तुम्ही जे काम करत होतं ते काय होतं, हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की पूर्वग्रह निवळायला मदत होईल. आणि ह्या जाती यांचे एक प्राचीन अनुबंध जे आहे ते एकच आहेत हे आपण जर सांगितलं तर मला असं वाटतं की साफ होईल, ते स्पष्ट येईल समोर. हे सगळं वातावरण निवडायला मदत होईल. बेसिकली चाललं तर जातीवादच चाललेलं आहे, कास्टिझमच चाललेलं आहे मोठी सगळे उपवर्गीकरणाच्या किस्स्यामध्ये. पण हवा तितका सरळ साधा सोप्पा विषय काही नाही आहे हा. याच्या मागे नक्कीच आपण इतिहासात जर गेलं तर आपल्याला अजून काही वेगळ्या गोष्टी कळतीलच. मला याच्यासोबत असंही विचारायचं होतं की उपवर्गीकरणासोबतच एससीमध्ये क्रीमी लेअर लागू करायचं पण चाललेलं आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की अनुसूचित जातींमध्ये असं काही क्रीमी लेअर लागू करावा? नाही, मुळात असं आहे की अनेक लोक म्हणजे कसं आहे, अनुसूचित जातीला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आणि ओबीसींचं आरक्षण वेगळं आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा झाली होती त्याच वेळेला हे सांगण्यात आलं की अनुसूचित जातींना उपवर्गीकरण लागू होत नाही. आणि ते 9 बेंचने सांगितलेलं आहे. त्यामुळं या 7 बेंचच्या ह्याने कोर्टाने क्रिमिलेअरचा मुद्दा कसा आणला माहीत नाही, परंतु तो मुद्दा तो निर्णय नाही आहे, ते सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे. बरोबर, निरीक्षण आहे क्रिमिलेअरचं. परंतु निरीक्षण जे आहे ती एक पायवाट असते म्हणून त्याला लोक विरोध करतात. परंतु क्रिमिलेअरच्या मुद्द्यावर मात्र बहुसंख्य लोक जे आहेत म्हणजे अनुसूचित जातींमधले सगळे लोक एकत्र त्यांचा क्रिमिलेअरला विरोध आहे. त्याचं कारण असं आहे की हा जातीय भेदभावाचा मुद्दा आणि जातीच्या आधारावर हे आरक्षण आहे. उदाहरणार्थ कोविड जे आहेत ते तर श्रीमंतच आहेत, मग त्यांना मंदिर प्रवेश का नाकारला असा मुद्दा आहे ना. त्यामुळं अनुसूचित जातीच्या ह्याच्यामध्ये क्रिमी लेअर लावता येत नाही ही एक सार्वत्रिक मागणी आहे. कारण की ते फक्त आर्थिक निकषांवर होऊ शकत नाही, ते जातीय आरक्षण आहे, जातीच्याच आधारावर आहे, जातीच्या आधारावर आरक्षण आहे. बरोबर आहे, अगदीच. आणि विशेष म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंमध्ये ना दलित म्हणजे SC आमदारांनी एकत्र येऊन या निर्णयाला विरोध केला आहे, म्हणजे हे विशेष आहे. आणि राजकीय पक्षांना हा मुद्दा हाताळताना कोणत्या मोठ्या राजकीय नुकसानाची भीती वाटते तुम्हाला? काय वाटतं? मुद्दा असा आहे की कुणीही बहुसंख्य जात जे आहे मतपेटीसाठी त्याचाच विचार करतो. आता एका बाजूला आपल्याला असं दिसतं की BJPने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी उपवर्गीकरणाला मान्यता दिली आहे, तर मग त्याच्या विरोधामध्ये कोण आहे तर एकनाथ शिंदे आहे. मग त्यांनी विरोध केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जे आहे, राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं आत्ता मौन आहे या विषयावर. काँग्रेस जी आहे, काँग्रेसच्या काही मंडळींनी उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. परंतु मुद्दा असा आहे की जिथं काँग्रेसची राज्य आहेत इतर स्टेटमध्ये, कर्नाटक आहे, कर्नाटकमध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे. त्यामुळं काँग्रेसला याच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी हे कळत नाही आहे. आणि त्यांना असं वाटतं की मतपेढीच्या दृष्टीने हा जो मोठा समूह आहे त्याला दुखावता कामा नये हा त्यांचा हेतू आहे. परंतु BJPचं असं हे आहे की त्यांचं जे देशभरातला जो अजेंडा आहे की हिंदू जाती, मार्जिनल जाती ज्या आहेत त्यांना एकत्र करून सत्ता मिळवायची, तर त्याच्यामध्ये ते मात्र आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूला ठाम आहेत. आणि काँग्रेस आणि बाकीचे जे आहेत विरोधक हे कन्फ्यूज आहेत. त्यांना एक सहमतीने हा प्रश्न कसा सोडवावा याच्या संदर्भामध्ये त्यांचा गोंधळ आहे. आणि आपल्याला असंही दिसतं की याच्या व्यतिरिक्त उपवर्गीकरणाचे समर्थक आणि विरोधक ह्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रवाह आहेत. अगदी आंबेडकरी चळवळीमध्ये बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांची भूमिका जी आहे, त्यांनी अंशतः या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की राज्याचा हा अधिकार नाही आहे, तर राष्ट्रपतींचा अधिकार आहे.
त्यामुळं ते वेगळी भूमिका मांडतात, ते पूर्ण विरोध करत नाही. बाकीचे जे लोक आहेत ते पूर्ण विरोध करतात. इकडे सुद्धा आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्याच्यामध्ये अबकड मांडणारे आहेत, अबक मांडणारे आहेत आणि लाभवंचित आणि लाभार्थी अशा 2 कॅटेगरी हरियाणासारखे करायला पाहिजेत. असे 3 प्रवाह आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या मातंग जातींमध्ये सुद्धा दिसतात. त्यामुळं दोन्हीकडं सुद्धा एकच अशी भूमिका आपल्याला दिसत नाही. पण सध्या सरकार पण म्हणते की ते आता काहीच निर्णय घेणार नाही आहे, पण या समस्येवर कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक तोडगा कसा काढायला हवा? आता मुद्दा असा आहे की पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही पुण्यामध्ये सलोखा परिषद घेतली. 2 नवबौद्ध आणि मातंग समन्वयाच्या दिशेने असं एक हेडिंग देऊन आम्ही एक परिषद घेतली. आता याच्या आधीसुद्धा आम्ही सातत्याने या 2 समूहांमध्ये समन्वय कसा होईल यासाठी प्रयत्न करत होतो. वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केला आणि दोन्ही समूहामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत फुले आंबेडकरी विचारांचे की ज्यांना असं वाटतं की आपण एकत्रितरित्या हा प्रश्न सोडवला पाहिजे. आता तातडीने आपण काय करू शकतो तर बदर समितीचा जो अहवाल आहे म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा असं म्हणणाऱ्यांच्या व्यतिरिक्त, कारण वर्गीकरण रद्द करा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, तो तुम्हाला जर रद्द करायचा असेल तर तुम्ही वरच्या पातळीवर प्रयत्न केला पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं जे सरकार आहे त्यांनी जे काय केलेलं आहे त्याला जर तुम्हाला काउंटर करायचं असेल, तुमच्यामध्ये भांडणं लावून घ्यायची नसतील तर मग तुम्ही काय करू शकता, हे समन्वय काय करू शकता तर बदर समितीचा जो अहवाल आहे हा प्रकाशित करा. ही जी उपवर्गीकरण विरोधकांची मागणी आहे त्या मागणीवर सहमती होऊ शकते. कारण मातंगांमध्ये सुद्धा आता असं आहे की नेमकं काय केलेलं आहे सरकारने हे त्यांनाही माहिती नाही आहे आणि असंही नाही आहे की हे सरकार मातंगांच्या हिताचं आहे. हे सरकार उच्च जातीयांच्या हिताचं आहे, ते ना नवबौद्धांच्या बाजूने ना मातंगांच्या बाजूने. त्यामुळं बदर समितीचा अहवाल प्रकाशित करा ह्या मागणीवर एक सहमती होऊ शकते आणि तसं काही प्रमाणामध्ये झालेलं आहे. दुसरं 59 जातींना घेऊन एक नवी समिती तयार करा की जी इम्पेरिकल डेटासाठी काम करेल. त्याच्यामध्ये संशोधक असतील, अभ्यासक असतील, कार्यकर्ते असतील, तर अशा लोकांना घेऊन 59 जातींचं प्रतिनिधित्व असलेली समिती तयार करा. प्रतिनिधित्व महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर ह्याच्यावर एक सहमती होऊ शकते, कारण हा कोणत्या एका जातीचा प्रश्न नाही. मातंग असं म्हणू शकत नाही की आमच्याच जात पाहिजे, तर सगळ्या जातींनाचं प्रतिनिधित्व असायला हरकत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की जर 1961 सालची जातनीय जनगणना तुम्हाला मान्य नसेल, 2011ची मान्य नसेल, इम्पेरिकल डेटा काय आहे आपल्याला माहीत नाही, तो बायस असेल असं तुमचं म्हणणं, तर मग उपाय काय उरतो तर नवीन जी जातनीय जनगणना येईल त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. त्यामुळं नवीन जातनिहाय जनगणना जी आहे तोपर्यंत वेट करा. असे 3 मार्ग होऊ शकतात. असे काही सहमतीचे मुद्दे दोन्ही समूहामधून पुढे आणणारे काही अभ्यासक कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू आहे. असे जर कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्याच्यामधून RSS वादी जे प्रवाह आहेत, लोक आहेत, व्यक्ती, प्रवाह नाही म्हणत, व्यक्ती जे आहेत दोन्ही समूहामध्ये, तर त्यांना बाजूला करून असे सहमती दर्शवणारे लोक जर एकत्र आले तर निश्चितच मला असं वाटतं की हा फार मोठा मुद्दा नाही आहे. आणि विशेषतः दोन्ही समूहामध्ये खूप हुशार जाणकार कार्यकर्ते अभ्यासक आहेत, ते सहमतीने हा मुद्दा सोडवू शकतात. विशेषतः नवबौद्धांमध्ये मोठ्या संख्येने इंटेलेक्च्युअल लोक आहेत, त्यांच्यामध्ये सहमतीची भूमिका निश्चित आहे. पण सर, हा वाद फक्त राजकीय पातळीवर नसून तर तळागाळातल्या महार, मांग, चर्मकार आणि इतर समाजातील परस्पर संबंधांवर पण परिणाम करतोय. तर सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी
याच्यावर काय उपाययोजना चाललेल्या आहेत ऑन ग्राउंड आत्ता? नाहीतर याच्याने प्रचंड मोठा वाद तयार होऊ शकतो. आणि जे आपण बघत होतो की तुम्ही आणि आम्ही जी गोष्ट आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल अशा कास्ट किंवा अशा वर्गामध्ये जे आधीपासूनच शोषित होते, ऑप्रेस्ड होते, मग तेच एकमेकांमध्ये ऑपरेशन सुरू करतील, तेच एकमेकांना भेदभाव सुरू करतील. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो किंवा याचं सुवर्ण मध्य काय आहे? हे मी जे सांगितलं एक आत्ता तुम्ही याच्यावर काम करू शकता. बदर समितीचा अहवाल प्रकाशित करा, 59 जातींचं प्रतिनिधित्व घ्या आणि जातनिहाय जनगणना होईपर्यंत वेट करा. हे 3 मुद्दे आहेत. नंबर 1 हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला या 2 जातींमध्ये, विशेषतः महार आणि मांग, ह्या 2 जातींमध्ये प्रचंड अनुबंध आहेत. म्हणजे अगदी अण्णाभाऊ साठेंनी जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे जे गाणं आहे, ह्या गाण्यांमधून बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांनी बाबासाहेबांनी जो लढा दिला तो मान्य केलेला आहे. दुसरी गोष्ट, आंबेडकरी चळवळीमध्ये मातंग समाजाचा जो सहभाग आहे याच्यावर सुद्धा अनेक काही अभ्यासकांनी लिखाण केलेलं आहे. ह्या आणि प्रत्यक्ष दीर्घकाळ हे 2 समूह एकत्र राहिल्याचे असंख्य पुरावे आहेत. नाही, डेफिनेटली इतिहासामध्ये. त्यामुळे ते पुरावे शोधणं, ते बाहेर आणणं, त्याच्यावर चर्चा करणं, भूतकाळातले, वर्तमान काळातले हे पुरावे शोधणं आणि त्याच्यावर चर्चा करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण हे जाती अंतासाठी आहे. हा जो ध्येयवाद आहे, आरक्षण शेवटी कशासाठी आहे? जाती अंत झाला पाहिजे. तुम्हाला आरक्षण जरी मिळालं तरी तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल असं काही नाही आहे. काही लोकांना त्याचा लाभ होईल, परंतु बहुसंख्य समूह तसंच राहिलेला आहे. एकतर वस्तुस्थिती समोर आणणं, त्याच्यावर चर्चा घडवणं, संवाद करणं एकमेकांशी, आणि तो संवाद पूर्वग्रह न ठेवता करणं. तो जितका खालच्या पातळीवर येईल त्या खालच्या पातळीवर तो संवाद घडवत आणणं हे महत्त्वाचं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आत्ता सलोका परिषदेमध्ये एका मातंग समाजाच्या कार्यकर्त्याने एक मुद्दा मांडला की मुंबईमध्ये मातंगांचं जी रॅली झाली त्याच्यामध्ये एक RSSच्या कार्यकर्त्याने असं सांगितलं की हा महाराष्ट्र जो आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तो टिळक आणि सावरकरांचा आहे. तर त्याच्यावर सार्वत्रिक प्रतिक्रिया आल्या, म्हणजे मातंग समाजामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया आल्या. त्या अशा आल्या की हा महाराष्ट्र जो आहे तो फुले शाहू आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे, अण्णाभाऊंचा महाराष्ट्र आहे. तो सावरकर आणि टिळकांना त्याच्यामध्ये 1 इंचसुद्धा जागा नाही, अशा प्रतिक्रिया आल्या. तर हे जे आहे हे काय दर्शवतं, तर मातंग फुले आणि आंबेडकरांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा सोडत नाही. किंबहुना ते असं सांगतात की फुले आंबेडकरांच्या प्रेरणेने हे उपवर्गीकरण सुरू आहे. तर हे सगळ्यात मोठं तुमच्यासमोर भांडवल आहे की ती फुले आंबेडकरांची प्रेरणा पुन्हा एकदा समजून घेणं, त्याची चर्चा करणं. आणि मला असं वाटतं की निश्चितच ह्या ज्या प्रतिक्रिया चाललेल्या आहेत याच्यातून ह्या दोन्ही समूहांमध्ये साचलेला जो आहे एकमेकांच्या विरोधामध्ये त्याचा निचरा होऊन ते बाजूला जाईल. आणि हे 2 समूह जर एकत्र आले, तुम्हाला सांगतो मुद्दा असा आहे की क्लिअर कट इथल्या सत्ताधाऱ्यांना, नवबौद्धांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी हा मुद्दा पुढे आणलेला आहे. नवबौद्धांना टार्गेट करायचं काय, मगाशी मी सांगितलं 1963 साली दादासाहेबांचं गायकवाडांचं जे आंदोलन आहे ते सत्ताधाऱ्यांना चॅलेंज होतं. आणि हा जो समूह आहे हा समूह वेगवेगळ्या लढ्यांमध्ये सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळं नवबौद्धांना टार्गेट करणं हा एक अजेंडा आहे. आणि तो अजेंडा उधळून लावण्यासाठी या जातींमधले जे फुले आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी ग्रासरूटला जाऊन जर काम केलं तर मला असं वाटतं की निश्चितच ऑलरेडी आहेच. म्हणजे अगदी ह्यांचे संबंध जे शत्रुभावी नाही आहेत ते एक मिलिंद आव्हाड म्हणून एक अभ्यासक आहेत मातंग समाजाचे, त्यांनी असं सांगितलं की हे वाट्यांचे भांडण आहेत.
हे वाट्यांची भांडणं म्हणजे भावकीतली भांडणं आहेत. हे आपलं आपापसामधली भांडणं आहेत. ही शत्रुभावी भांडणं नाही. तो आमचा शत्रू आहे असं मातंग नाही म्हणत. तुम्ही आम्हाला आमचा वाटा दिलेला नाही म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. ना, जसं तर घरातलं भांडण ते असतं. समजून सांगण्यामध्ये आंबेडकरी चळवळीतलं नेतृत्व कमी पडतंय. मुळात तुम्हाला सत्ताधारी बनायचं आहे तर तुम्ही काय समतेच्या बेटावर राहून परिवर्तन घडवू शकत नाही. तुम्हाला जो समूह अडून बसलेला आहे, जो रुसलेला आहे, त्याशी संवाद त्याला त्याच्याशी तुम्हाला संवाद करावा लागेल. त्याला तुमच्या छावणीमध्ये आणलं पाहिजे. त्याच्यातले जे विरोधी छावणीमध्ये मिसळलेले आहेत त्यांच्या तावडीतून त्याला सोडवलं पाहिजे. त्याला फुले आंबेडकरी प्रवाहाच्या दिशेने नेलं पाहिजे. तरच तुम्ही सत्ताधारी जात बनाल. आणि तुमचा अजेंडा काय आहे? उपवर्गीकरण नाही, तुम्हाला सत्ताधारी जात बनायचं आहे. त्यामुळे तुमच्यासमोर तुम्ही सेनापती आहात, ड्रायव्हिंग सीटवर आहात. त्यामुळे तुम्हाला चॉईस नाही आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या बाजूला गेलेले जे जाती आहेत, रागाला गेलेले आहेत, त्यांना तुम्हाला आणलं पाहिजे. त्या आणण्याची तुम्हाला एक व्यूहरचना ठरवली पाहिजे. त्या तुम्हाला सहमतीचे मुद्दे ठरवले पाहिजेत. हे ठरवणारी आंबेडकरी लिडरशिप अस्तित्वात नसल्यामुळे आत्ता बाळासाहेब आंबेडकर जर सोडले, ती नसल्यामुळे मला असं वाटते की नंतरचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी हे प्रश्न म्हणजे हे समझोता घडवून आणण्यामध्ये जर पुढाकार घेतला तर मला असं वाटतं की हा प्रश्न फार मोठा नाही आहे. आणखीन एक जो मगाशी मी जो मुद्दा सांगितला, सलोका परिषदेमध्ये मातंग समाजातल्या एका कार्यकर्त्याने असं सांगितलं की हे जे महापुरुषांच्या संदर्भात जे बदनामी करतायत सोशल मीडियामधून, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असा ठराव करा. आता ही जी समज आहे, ही समज तुमच्यामध्ये संवाद झाल्यानंतरच येते. असं जर एखाद्याला वचक बसला तर तो महापुरुषांबद्दल बोलणार नाही. मग तो कुठल्याही जातीचा असो, नवबौद्ध असो किंवा मातंग असो, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी तिने भूमिका मांडली. तर हे असंख्य मुद्दे याच्यामधून बाहेर येतील. आणि मला खात्री आहे म्हणण्यापेक्षा आपलं कामच आहे, आपलं हे समूह एकत्रच आले पाहिजेत. आणि ते एकत्र आणण्याशिवाय जर तुम्ही स्वतःला फुले आंबेडकरी विचारांचे मानत असाल तर हे समूह एकत्रच आले पाहिजेत. सर, आरक्षणाचा मुद्दा आपण बऱ्याच वर्षांपासून डिस्कस करतो. राजस्थानमध्ये गुर्जर समाजसुद्धा आरक्षणाची मागणी करतो. महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली आणि मराठा आरक्षणाला विरोध धनगर समाज करतो, त्यांना SC मधनं आरक्षण पाहिजे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय होतो? म्हणजे मला म्हणायचं असं की सगळ्या जातींनी एकत्र येऊन असं ठरवायला हवं की आरक्षणामुळे खरंच आपल्याला किती फायदा झाला आहे आत्तापर्यंत, आपण किती काम करू शकलो आहे किंवा पुढे येऊ शकलो आहे, किंवा सगळ्या जाती समूहांनी एकत्र येऊन आरोग्य, नंतर शिक्षण आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एकत्र येऊन काम का नाही करत, असं का वाटत नाही? असं हा मुद्दा असा आहे की आरक्षणाचा जो मूळ उद्देश आहे सामाजिक न्याय, तर तो उद्देश वरिष्ठ ज्या जाती आहेत त्या वरिष्ठ जाती त्या आरक्षणाचा जो मूळ उद्देश आहे तो नष्ट करण्यामध्ये त्यांचे हितसंबंध आहेत. आणि त्यांना त्या ज्या जाती आहेत वरिष्ठ जाती, त्यांच्यामधले जे गरीब आहेत ते जे गरीब आहेत त्या गरिबांवर आपलं एक आधिपत्य किंवा वर्चस्व कायम ठेवायचं आहे. त्यामुळे ते आरक्षणाचा इश्यू घेतात. तिकडचे गुजर असतील किंवा इथले मराठी असतील. मुद्दा असा आहे की मागास होण्याची आता स्पर्धा लागलेली आहे. हां, एक्झॅक्टली तेच वाटतंय. म्हणजे आम्ही मागास आहोत. मी स्पेशल कॅटेगरीतला आहे, मी जनरल नाही आहे. आता गरीब मराठे ही काय हे गरीब मराठे काय, गरिबांसाठी आरक्षण नाही आहे. गरिबांसाठी वेगवेगळ्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या सारथी, अमुक तमुक, हे जे काय असेल, हॉस्टेल, शिष्यवृत्ती, हे आहेत. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे सामाजिक आर्थिकदृष्ट्या, त्या मंडल आयोगाने
त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक निकष लावलेले आहेत शैक्षणिक. हम्म. आता प्रश्न असा आहे की आरक्षण मागत असताना त्याच्यामध्ये संख्यात्मक ताकदसुद्धा दाखवली जाते. म्हणजे जरांगेंनी जसं 1 कोटीचा मोर्चा, हम्म. 1 कोटी मराठी रस्त्यावर येतील, हम्म. हे जे केलं आहे. तसंच दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की मुंबईचा जो मोर्चा आहे तो 5 लाखाचा आहे. हम्म. आता प्रश्न साधा, या सगळ्या जातींनी, अगदी जरांगे पाटलांची जी मराठा जात आहे त्यांच्यापासून ते ओबीसी आणि अनुसूचित जाती, या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की नेमक्या इथल्या सत्ताधारी जात वर्गाला काय करायचं आहे. हम्म. 80च्या दशकापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न नव्हता. शेती व्यवस्था जरा स्थिर होती. 80च्या दशकानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. त्याला इथले सत्ताधारी जात वर्ग कारणीभूत आहेत. का आला? शेती अरिष्टात आली आणि म्हणून जे गरीब आहेत त्या गरीब संघटित व्हायला लागले. मुद्दा असा आहे की देशभरामध्ये हे जे लोक आरक्षणाची मागणी करतायत, मध्यम जाती, शेतकरी जाती, हे शेती क्षेत्रामधल्या अरिष्टामुळं जी गरिबी आलेली आहे त्याच्यातून करतायत. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. मग हे त्या जातींच्या विरोधामध्ये ओबीसी आणि मध्यम जाती ज्या आहेत त्यांची भांडणं लावणारा इथला सत्ताधारी जात वर्ग आहे. तो काय करतो आहे? महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी झगडे लावतो आहे. ओबीसींचा DNA आहे म्हणतो आहे आणि तुम्हाला आरक्षण मिळेल असं सांगतो आहे. तर हे जे आहे हे कारस्थान समजून घेतलं पाहिजे. आरक्षणाने तुम्हाला तुमचे सगळे प्रश्न सुटतील हे आत्तापर्यंत तर काय झालेलं नाही आहे. तसं जर असतं तर अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत त्यांच्यामधल्या मुठभर लोकांना आरक्षणाचा लाभ झालेला आहे. हे सुद्धा समोर आलेलं आहे. त्याची आकडेवारी समोर आलेली आहे. असं असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणं, मूलभूत जे प्रश्न आहेत, जे इथल्या नोकऱ्या नाही आहेत, प्रचंड बेकारी 40 वर्षामध्ये झालेली नाही, अशी प्रचंड बेकारी वाढलेली आहे. लोक लाखोंच्या संख्येने तरुण जे आहेत नोकरीसाठी येत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. जवळपास खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं नोकऱ्या शिल्लक नाही आहेत तिथं आरक्षण कसं मिळेल याचा एक सद्सद विवेक यांच्यातल्या धोरणांमध्ये नाही आहे. त्याचं कारण असं आहे की इथला सत्ताधारी जात वर्ग जो आहे तो आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमच्यामध्ये धुंदी लावतो आहे. मराठा ओबीसी लावतो आहे, आदिवासी धनगर लावतो आहे. आत्ता महार मांग यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत. तर ही जी भांडणं आहेत ही भांडणं लावून अंतिमतः हे जे अरिष्ट निर्माण झालेलं आहे ते डायव्हर्ट करणं हा त्यांचा उद्देश आहे, सरळ. मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या जात समूहांनी एकत्र येऊन मूलभूत जे प्रश्न आहेत, शिक्षणाचा असेल, नोकरीचा असेल, आणि हे प्रश्न घेऊन शेती क्षेत्रातला अरिष्ट आहे, कामगार वर्गावर हल्ले होत आहेत, हे सगळं जे घेऊन त्यांनी संघटित झालं पाहिजे. आता आपल्याला काय दिसतंय तर तिकडे जरांगेंना संख्येचं आमची संख्या एवढी आहे, तसंच मागासवर्गीयांमध्ये पण दिसतंय आम्ही 5 लाखाचा मोर्चा काढला. तुम्ही आहातच अल्पसंख्य. आता मुद्दा असा आहे की 1 कोटीचा मोर्चा काढल्यानंतर जरांगेचं समाधान झालं आहे का? नाही. तो पहिल्यांदा निजाम संस्थातलं गॅजेट आहे त्याची मागणी करायचा, नोंदींची. आता कोल्हापूर संस्थान म्हणजे 1 कोटीचा मोर्चा काढल्यानंतर कोल्हापूर संस्थानांमधल्या गॅजेटची मागणी करण्याचं काय कारण आहे? याचा अर्थ प्रश्न सुटलेला नाही आहे पूर्ण, म्हणजे समाधान झालेलं नाही आहे. सरकार, हे जे सरकार आहे हे संख्येला घाबरत नाही आहे, हे सिद्ध झालं. म्हणजे जरांगेच्या आंदोलनानंतर फडणवीस सरकार हे संख्येला घाबरत नाही आहे. मग जर ते 1 कोटीला घाबरत नसेल तर 5 लाखाला कसं काय घाबरेल? याचा जे मुंबईला गेलेले आहेत मोर्चा प्रतिमोर्चा जे काढतायत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही अल्पसंख्या आहात, त्यामुळे संख्येच्या पातळीवर तुम्ही लढायला गेला तर हे सरकार ते मानणार नाही.
मराठ्यांची जरांगे माझं असं म्हणणं आहे, जरांगेनंतर कुणीही संख्येची ताकद दाखवण्याचा विचार करायचं कारण नाही आहे. तुम्ही विचारांची ताकद दाखवा. तुम्ही प्रश्नांवर आधारित एकत्र या. ती जी एकजूट आहे ती खऱ्या अर्थानं असेल. त्याच्यामध्ये संख्या असेल, पण ती मेंढरांची संख्या नसेल. त्याला हे सरकार जुमानत नाही, कारण हे सरकार षडयंत्र करून त्याने तुम्हाला डिवाईड केलेलं आहे. तुम्हाला एकत्र कसं आणायचं याची एक तुम्हाला व्यूहरचना करावी लागेल. आणि मूलभूत जे प्रश्न आहेत, आता हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत याला जागतिक संदर्भ पण आहेत. जगामध्ये कॉर्पोरेट भांडवलशाही आहे, फॅसिझम जो आलेला आहे, त्या फॅसिझममधून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये जर लढायचं असेल तर सगळ्या ज्या कष्टकरी जाती आहेत, शोषित जाती आहेत, त्यांना एकत्र यावं लागेल. बाबासाहेबांनी मागासवर्गीयांना म्हणजे अनुसूचित जाती, त्यांना अनुसूचित जाती, आदिवासी, ओबीसी आणि शेतकरी जाती ह्या सगळ्यांचा जाती अंतासाठी ह्या एकत्र आल्या पाहिजे अशा प्रकारचा जी भूमिका मांडली. तर त्या अनुषंगाने जाती मोडल्याशिवाय कष्टकरी समूह एकत्र येणार नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ विचार आहे जाती अंताचा, त्याच्यासाठी मागासवर्गीयांनी, भटके विमुक्त, आदिवासी, आता एक मुद्दा आहे उपवर्गीकरणामध्ये. लक्ष्मण मानेचं परवा दिवशी जी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये लक्ष्मण माने म्हटले की मातंग आणि आम्ही दोघंही ह्याच्यामध्ये होतो, प्रिझनमध्ये होतो. आणि मग मातंगांचा विकास झाला, आमचा का नाही झाला काय कड्यांचा. म्हणजे भटके विमुक्त मातंगांना, जसं मातंग नवबौद्धांना बोलतात तसं भटके विमुक्तसुद्धा कायकाडी हे मातंगांना बोलायला लागलेले आहेत. किंवा मातंगांना खालच्या ज्या जाती आहेत त्या जाती बोलतील की तुम्ही सुद्धा नवबौद्धांसारखंच केलं आमच्या बाबतीमध्ये. म्हणजे नवबौद्धांनी जाणीवपूर्वक केलेलं नाही आहे, ते इतिहासक्रमामध्ये घडलेलं आहे, त्यांना लाभ झालेला आहे. मुद्दा असा आहे की ह्या जातीसुद्धा तुम्हाला विचारतील. लक्ष्मण मानेंनी त्या दिवशी प्रश्न विचारला, त्याला निरुत्तर झाले की मातंग आणि आम्ही कायकाडी एकत्र प्रिझनमध्ये होतो, मग तुम्ही कसं, तुम्हाला लाभ झाला, आम्हाला का नाही झाला लाभ. मग त्यांचं असं म्हणणं होतं की आत्ता आम्ही नवबौद्धांच्या भरोश्यावर नाही आहे, आम्ही स्वतंत्र आमचा व्यवसाय करायला लागलेलो आहे कायकाडी समूह. तर तसं तुम्हाला आरक्षणाच्या विपरीत समाजव्यवस्था बदलण्याचा विचार करावा लागेल. की जो कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्या दिशेने तुम्हाला जावं लागेल. शासनकर्ती जमात बना, सारा भारत बौद्धमय करील, ह्या ज्या संकल्पना आहेत बाबासाहेबांच्या त्या तुम्हाला प्रत्यक्ष उतरवाव्या लागतील. आणि त्या प्रत्यक्ष उतरवत असताना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद, त्या दिशेने या सगळ्या जातींचं राजकीय एकजूट करावी लागेल. तर त्यांचे प्रश्न सुटतील आणि ते खरे प्रश्न आहेत. त्या दिशेने जर एकजूट झाली तर मला असं वाटतं की हे जे आरक्षणाचे जे मुद्दे आहेत हे बाजूला पडतील आणि ते पडले पाहिजेत. अन्यथा या देशामध्ये पुन्हा एकदा एक फॅसिझम येईल आणि हे सगळे जे लोकसंविधानाने जी मिळकत केलेली आहे गेल्या 70 वर्षामध्ये, तर ती पुन्हा एकदा मागे येईल आणि ह्या सगळ्या जाती पुन्हा एकदा गुलाम होतील. म्हणून मूलभूत प्रश्नांवर संघर्ष उभा करण्यासाठी या जातीनं तयार झालं पाहिजे. पण तो आपोआप होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सांस्कृतिक तुमचा एक माइंडसेट बदलण्यासाठी, तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत, जातीय पूर्वग्रह आहेत, दुराग्रह आहेत, हे सगळे मोडून काढण्यासाठी तुम्हाला इतिहास शोधावा लागेल, तुम्हाला सांस्कृतिक ऐक्य निर्माण करावं लागेल. हे सगळं करत चर्चा करत संवाद करत तुम्हाला पुढं जावं लागेल. हाच एकमेव मार्ग आहे. आणि व्यवस्था बदलल्याशिवाय तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. आरक्षणाने तुमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि भविष्यकाळामध्ये आरक्षणाने तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. हे त्या जातींना पटवून द्यावं लागेल. परंतु ते पटवून देण्याची एक मेथड आहे. तुम्ही त्यांना कानफडीत मारून हिणवून पटवून देणार आहात की त्यांना प्रेमाने
करुणेने पटवून देणार आहात. हा नेतृत्वाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचं एक सजग नेतृत्व जर निर्माण झालं तर मला असं वाटतं की नवबौद्ध आणि मातंग ह्या ज्या 2 जाती आहेत या जाती अंतासाठी पुढाकारावर राहतील असा मला विश्वास वाटतो. थँक्यू सो मच सर. मला उपवर्गीकरणसुद्धा किंवा आरक्षणसुद्धा इन जनरल एक वेगळ्या पद्धतीने आणि अजून छान एक्झाम्पल्ससोबत मला ते समजून घ्यायला मिळालं तुमच्याकडनं. थँक्यू सो मच. आणि नक्कीच मला असं वाटतं की योग्य पद्धतीची लीडरशिप जर आपल्याला मिळाली किंवा या समाजाला मिळाली तर हे सगळे प्रश्न उपस्थित होणारच नाहीत पुन्हा एकदा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.